brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. बंधू बाबांनी सेक्स रॅकेट चालवलं, त्याच्या सूत्रधार कोण आहेत? कुणाच्या आशीर्वादाने चालवलं? राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या या संगतमताने चालवलं. जर समजा त्या पदावरच राहिल्या तर आम्ही नाही अशा महिलेसोबत काम करू शकत. राज्यात अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांनी महिला आयोग पदाचा राजीनामा दिला आहे, परंतु आता त्यांची पक्षातून पण हकलपट्टी करा अशी मागणीच रुपाली पाटील यांनी केलेली आहे. पाहायला गेलं तर अनेक व्हिडिओ त्यांच्या समोर आले, त्यानंतर ॲलिगेशन्स आले, सर्व पक्ष त्यांच्यावरती टीका करत आहेत. या काळातच आता पुढचा निर्णय काय होईल त्यांच्यावरती हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, परंतु पक्षांतर्गत काय सुरू आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत स्वतः रुपाली पाटील आहेत. काय सांगाल ताई? सगळे केसेस पाहता महिला आयोग अध्यक्ष पदाचा राजीनामा त्यांनी दिलेला आहे, पुढची काय भूमिका? पक्षांतर्गत काय गोष्टी चालू आहेत याच्याशी माझा काहीही संबंध नाही, परंतु राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी या बंधूबाबाला जी काही मदत केलेली आहे त्याच्या त्या मेन सूत्रधार आहेत आणि ते वर्षभराचा पुढारी खबरदारीला घाबरवून धमकवणे असेल, राज्य महिला आयोगाच्या पदावरनं त्यांनी ज्या पद्धतीने त्या पोलिसांवर दबाव टाकणं असेल, जे नवीन व्हिडिओ समोर येत आहेत त्या सगळ्याचा विचार करता कायद्याने त्यांना आरोपी करणं गरजेचं आहे. पत्र लिहिले, पत्रामध्ये काय उल्लेख केला आहे? पत्रामध्ये उल्लेख केलेला आहे की जे काही 250-500 व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये महिलांचं शोषण केलेलं आहे. या सेक्स स्कॅन्डलमध्ये जो बंधू बाबा जबाबदार आहे त्याच्या सोबतीला हे माहीत असून सुद्धा त्याच्यावर कारवाई न केलेल्या चाकणकर यांना सुद्धा आरोपी करण्यात यावं ही मागणी कायद्याने केलेली आहे. सेक्शन 120B नुसार ती कारवाई झाली पाहिजे. जे सेक्स रॅकेट चालवतं त्या प्रकरणी अशी बंधू बाबांनी सेक्स रॅकेट चालवलंय, त्याच्या सूत्रधार कोण आहेत? कुणाच्या आशीर्वादाने चालवलं? राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या या संगतमताने चालवलं. मग त्यांना आरोपी करावं. ताई, तुम्ही वैयक्तिक म्हणजे तुमच्या संघटनेच्या मार्फत ही कारवाई करण्याची मागणी केली, म्हणजे तसं पत्र तुम्ही त्या मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं आहे. पक्षात म्हणजे पक्ष म्हणून तुम्ही पक्षाच्या नेत्या म्हणून अशी कारवाई करण्याची मागणी का करू शकत नाही? थेट नाही, मी स्वतः ॲडव्होकेट रुपाली पाटील ठोंबरे म्हणून मागणी केलेली आहे. ह्या जो काही सदर घटना गुन्हा घडलेला आहे याची दखल राज्य सरकारने घेतलेली आहे, याची दखल पक्षानेही घेतलेली आहे आणि पक्ष त्याच्यावर त्या पद्धतीने कारवाई करत आहे. काही नेते आहेत पुण्यातलेच त्यांचा पाठराखण करताना दिसत आहेत. एका महिला म्हणून त्यांची बदनामी करू नये असे स्टेटमेंट देखील पुढे आलेले आहेत. काय सांगाल? आउट ऑफ द स्टेट तुम्ही प्रश्न विचारला, आउट ऑफ द स्टेट उत्तर देते की त्या महिला आहेत. कुणी नाकारलं चाकणकर महिला नाहीयेत? बरं, ज्या महिलांवर अन्याय अत्याचार झाल्यात त्या कोण आहेत? महिला आहेत. चाकणकर बाई महिला आहेत आणि त्या राज्य महिला आयोगावर चांगल्या पद्धतीने काम करतील म्हणूनच त्यांना जबाबदारी दिली होती. आता चाकणकर बाईंनी त्याला तडाखा दिला, त्याला कोण जबाबदार आहेत? म्हणजे महिलेनी, कुठल्या एका जातीतल्या महिलेनी गुन्हा केला तर त्याला सोडायचं असं संविधानामध्ये लिहिलेलं आहे का? जर रुपाली चाकणकर संविधानिक पदावर नसत्या तर त्यांना कधीच आरोपी केलं असतं, पण संविधानिक पदावर असताना त्यांनी हे कृत्य केलं म्हणून त्यांना या गोष्टीला त्यांना सामोरं जावं लागतंय. मग त्यांनी तो आधी विचार करायला पाहिजे होता. त्यांच्या गुरुमाऊलीचं त्यांच्याकडे वर्तन आलं नव्हतं, मी मान्य करेल, पण ज्यावेळी वर्षापूर्वी खबरदार पुढारीने हे आणल्यानंतर त्यांनी कारवाई का नाही केली? त्यांनी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न का केला? त्यांच्याकडे ते व्हिडिओ आले होते, त्या व्हिडिओच्या माध्यमातून ते कारवाई करू शकत होते. सुमोटो, तुम्ही जो अत्याचार आहे करणारा त्याला वाचवण्यासाठी पदाचा वापर करू शकता, मग सुमोटो त्याच व्हिडिओवरनं कारवाई करण्याचा वापर तुम्ही केला नाही. मग त्या महिला म्हणूनच केला नाही ना, का महिलाच्या व्यतिरिक्त अजून कोण आहेत? महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा त्यांनी अजून राजीनामा दिलेला नाहीये आणि त्यांनी द्यावा अशी मागणी आहे तुमची. घेतील पक्षाशी जर झालं पक्ष त्या बाबतीतला निर्णय घेईल. त्यांच्या या कृत्याचा
पक्षाशी कोणताही संबंध नाही. असंच संपदा मुंडेमध्ये त्यांनी जेव्हा पीडिताचं चरित्र हनन केलं, बीड मधल्या लोकांनी जेव्हा माननीय अजितदादांना प्रश्न विचारला, अजितदादांनी सांगितलं राज्य महिला आयोगाचा म्हणणं हे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाही, त्याच्यामुळे तुम्ही नको ती जुळवणी करू नका. त्यांनी जे कृत्य केलेलं आहे ते राज्य महिलाच्या आयोगाच्या अध्यक्षा म्हणून वैयक्तिकरित्या केलेलं आहे. त्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी कोणताही संबंध नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ माननीय आमच्या सुनेत्रा वहिनी असतील, आमचे खासदार पारदादा असतील, जे अजून वरिष्ठ नेते असतील ते याच्या बाबत निर्णय घेतील, ही खात्री आम्हाला तुम्हाला खात्रीच आहे, पण घेतला नाही तर तुमची भूमिका काय असणार? जर नाही निर्णय घेतला तर आमच्यासारख्या महिला आम्हाला मनात नसताना पक्षापासून अलिप्त राहावं लागेल. नाही घेतला तर जर म्हणू नका तुम्ही, मी तुम्हाला सांगितलं तर घेतील. जर समजा त्या पदावरच राहिल्या तर आम्ही नाही अशा महिलेसोबत काम करू शकत, सांगितलेलं आहे तुम्हाला. सध्या हे जे काही विषय झालेला आहे त्याच्यापासून कुठल्याही व्यक्तीला आपली आई भगिनी त्यांच्यासोबत पाठवणं शक्य होणार नाहीये. किती दिवसात कारवाईची अपेक्षा आहे? काय नाही, process? होईल लवकर. तपासही चालू आहे. आता मला तर हा 4-5 उद्या 24 तारखेला त्याची कस्टडी संपणार आहे. त्याच्यामध्ये अनेक तपासामध्ये प्रगती झालेली तुम्हाला दिसेल, इम्प्रूव्हमेंट दिसेल. तर या होत्या रुपाली पाटील, ज्यांनी रुपाली चाकणकर यांना ही कारवाईच्या कटड्यात म्हणजे त्या सर्कलमध्ये आणावं अशी मागणीचं पत्र मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे. याच्याहून दुसरा भाग म्हणजे जर त्यांच्या या पदाचा राजीनामा घेतला नाही तर काही कार्यकर्ते जसे रुपाली पाटील आहेत आणि अन्य कार्यकर्ते आहेत ते राजीनामा देतील असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. मात्र आता पुढे काय होतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पुण्याहून मी आदित्य पवार, मुंबईत.